नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी आलो पुण्यातील धायरीमधल्या एका अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी, श्री धायरेश्वर मंदिरात. पुण्याच्या गजबजलेल्या शहरापासून अगदी जवळ असूनही मंदिराच्या परिसरात आल्यानंतर एक वेगळी शांतता जाणवते. आजच्या या व्लॉगमध्ये आपण फक्त मंदिराचं दर्शन घेणार नाही, तर या मंदिराचा इतिहास, इथली श्रद्धा आणि या ठिकाणची खासियत देखील जाणून घेणार आहोत. मंदिराकडे जाताना आजूबाजूला असलेली हिरवळ, झाडांची सावली आणि या दगडी पायऱ्या, हे सगळं वातावरण मनाला एक वेगळंच फील देतं. आणि आता आपण पोहोचतोय मंदिराच्या मुख्य परिसरात. समोर दिसतोय नंदी महाराज आणि त्यामागे भगवान महादेवाचं पवित्र मंदिर. हर हर महादेव. पण मित्रांनो, या मंदिराची खरी खासियत त्यांच्या इतिहासात आहे. धायरेश्वर देवस्थान हे जवळपास 350 वर्षांपूर्वीचं जुने देवस्थान असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचा इतिहास जैतुजी बाबा रायकर यांच्या शिवभक्ताशी जोडलेला आहे. असं सांगितलं जातं की जैतुजी बाबा हे भगवान शिवांचे मोठे भक्त होते आणि ते दररोज सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी जात असत. एकदा शिखर शिंगणापूरवरून परतताना त्यांना रात्र झाली. त्यावेळी भगवान शिवांनी एका साधूच्या रूपात त्यांनी दर्शन दिलं आणि त्यांना घाबरू नका असा धीर दिला. जैतुजी बाबा ज्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी त्यांना शिवाची अनुभूती झाली आणि पुढे याच ठिकाणी धायरेश्वराचं देवस्थान निर्माण झालं, अशी स्थानिक परंपरा सांगते. या मंदिराशी संबंधित आणखी एक रंजक कथा आहे, म्हणजे 7 स्वयंभू शिवलिंगाची. मित्रांनो, इथे आल्यावर मला सर्वात जास्त जाणवलेली गोष्ट म्हणजे इथली शांतता. आज शनिवार असल्यामुळे मी इथं आलो आणि काही वेळ मंदिराच्या परिसरात बसलो. शहराच्या धावपळीपासून थोडं दूर येऊन काही मिनिटं शांत बसणं कधीकधी एवढंच मनाला रिफ्रेश करण्यासाठी पुरेसं असतं. धायरीचं नाव देखील धायरेश्वर या नावाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक नसून धायरीच्या इतिहासात एक महत्त्वाचा भाग आहे. आजकालच्या या छोट्याशा प्रवासातून एक गोष्ट नक्की जाणवते. इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो आपल्या आजूबाजूला. एकदा श्री धायरेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. माझ्यासाठी हा शनिवार दिवस हा फक्त एक मंदिर दर्शन नव्हता, तर इतिहास, श्रद्धा आणि शांततेचा एक सुंदर अनुभव होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत हर हर महादेव.